दिनानिमित्त तुम्ही सगळेजण आलात तर आमचे मान्यवर पाहुणे, केअरचे ट्रस्टीज, आमचे आजी आजोबा, त्यांचे कुटुंबीय आणि आमचे हितचिंतक या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही आलात आमच्यासाठी. आणि आजचे जे एक सुरुवातीला जरा दिलगिरी व्यक्त करते की आम्ही जी पत्रिका छापली होती त्याच्यावर जगदीश हिरेमठ डॉक्टर येणार होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना येता आलं नाही. तर लास्ट मिनिट फोन केल्यानंतर डॉक्टर अभिजित आमच्यासाठी आले, त्यांना खूप मनापासून थँक्यू. आणि आपण दीप प्रज्वलन आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मी ऐका, तुला माहिती आहे ना इथे पाठीमागे जर आली तर तुम्ही इथे मागे घेतली नक्की. तिथे पाठीमागे वळसंकर आणि देविका दत्तरदार त्यांनी रेनबो डोक्यावर एक चित्रफीत बनवली आहे. आपण कार्यक्रमाची सुरुवात ती चित्रफीत बघून करूया. आपण आजी आजोबांचा रेनबो मधला दिवस कसा असतो पाहिलं. काही विशिष्ट उद्दिष्ट आणि भूमिका डोळ्यासमोर ठेवून रेनबोची दिनचर्या आखली आहे. रेनबो हे ज्येष्ठांचं फक्त विरंगुळा केंद्र एवढंच नसेल हे डोक्यात पक्क होतं. माणसाचा मेंदू इतर स्नायूंप्रमाणेच वापरला गेला, त्याची मशागत झाली तर तो जास्त काळ कार्यक्षम राहण्यास मदत होते. अल्झायमर, डिमेन्शिया सारख्या आजारांना सुद्धा पोस्टपोन करण्याची शक्यता वाढते, हे आपण सर्वांना माहीत आहे. तसेच मेंदूला चालना मिळून विषयांचं फास्ट आकलन, विचारांमध्ये येणारी स्पष्टता, विचार नीटपणे मांडता येणं हे देखील शक्य होतं. कुटुंबातल्या लोकांना त्यांच्या घरातल्या वृद्धाबद्दल काळजी असते, प्रेम असतं, पण द्यायला वेळ मात्र नसतो, कारण ते स्वतःच्या रुटीन मध्ये खूप बिझी असतात. वृद्धांच्या शारीरिक आरोग्याची काळजी नक्की घेतली जाते. आयुष्य सुरक्षित असतं, पण खूपदा ते नीरस आणि एकसुरी होतं. त्यामुळे दुसरं त्यांच्या आयुष्यातला मेन होणारा भाग म्हणजे त्यांची बौद्धिक शारीरिक क्षमता. जसं त्यांचं वय पुढे जातं तसं ते उताराला लागतं, हालचालीतला सहजपणा पण जातो. अशा वेळेला एकटं बाहेर पडायला ते पुरेसे सक्षम राहत नाहीत. जोडीदाराच्या निधनानंतर तर एक फार मोठी आणि अवघड अशी पोकळी त्यांना जाणवायला लागते. आयुष्य खूप कंटाळवाणं, निराशाजनक वाटायला लागतं. तर त्यांचा हा एकटेपणा आणि एकाकीपणा जावा, त्यांच्या चेहऱ्यावर परत एकदा हसू दिसावं, हा आमच्या उद्दिष्टांपैकी एक प्रमुख उद्देश आहे. रेनबो मधलं वातावरण खूप मोकळं आणि खेळीमेळीचं आहे. आमचे त्यांच्याशी संबंधही अतिशय घरगुती आहेत, पण सेंटर प्रोफेशनलीच चालवायचं यावर मात्र आमचा कटाक्ष असतो. दिवसाची सुरुवात थोडंसं तुम्हाला रुटीन सांगते. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होते, ज्याच्यात आम्ही काही संस्कृत श्लोक, मनाचे श्लोक, अशा प्रकारचं रामरक्षा हे सगळं घेतो. ह्याच्यामध्ये उच्चारांमध्ये स्पष्टता येणं हा त्यातला प्रमुख भाग आहे. अर्धा तास आजी आजोबा प्रार्थनेमध्ये अगदी तल्लीन होतात. कधी कधी त्यात काही आध्यात्मिक पुस्तकं वाचतो. सध्या आम्ही भागवत वाचतोय, मग त्याच्यातल्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकायला पण त्यांना खूप मजा येते. पुढचा अर्धा तास हा शब्दांचा खेळ असतो, ज्यात त्यांना विचार करावा लागतो, स्मरणशक्तीला ताण द्यावा लागतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जेव्हा नवीन नवीन येतात तेव्हा त्यांचे जेमतेम 10-20 इतके शब्द होतात. आता मात्र फळा भरून जातो. जवळजवळ 80 ते 100 शब्दांची जंत्री सहजी निघते. इतका त्यांच्यामध्ये तो बदल होतो. त्यानंतर 11 ते 11:15 व्यायाम असतो. काही योग प्रकार, काही श्वसनाचे व्यायाम, हास्य क्लब मधले काही असतं. खूप मजा येते बरं का त्यांना, हा जोरजोरात ओरडायला आरडायला असं सगळं करतात. कधी काही यंग मुली फिजिओथेरपीच्या ज्या स्टुडंट्स आहेत त्या येतात आणि म्युझिक लावून व्यायाम घेतात. तर ह्या सगळा प्रकार आजी आजोबांना खूप आवडतो आणि त्यांना कुठलीही सक्ती नसते की त्यांनी हे केलंच पाहिजे, त्यांनी ते केलंच पाहिजे. ज्याची जशी क्षमता असते तशा प्रकारे ते करतात.
12 वाजता आम्ही काहीतरी एक वाचन करतो. सगळ्या ऍक्टिव्हिटीज ग्रुप ऍक्टिव्हिटीज असतात. एखादं पुस्तक वाचतो, कधी विनोदी असतं, कधी कथासंग्रह असतो आणि कधीतरी त्यांची आम्ही चर्चा घेतो. 2 गट करतो, एका बाजूला आजोबा, एका बाजूला आज्या. एक उदाहरण सांगते. समजा कुटुंब पद्धती, तर आजोबांना आम्ही सांगतो चला एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल बोला आणि आज्यांना सांगतो विभक्त कुटुंब पद्धतीबद्दल बोला. मग आज्या लगेच म्हणतात की कसं आहे ना, वैयक्तिक आपली स्पेस आपल्याला मिळते ना विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये, कारण त्या सगळ्या विचारा जॉईंट कुटुंबात राहिलेल्या आहेत, तर त्या जरा जास्तीच जोराने म्हणतात. मग आजोबा म्हणतात ते काही नाही, आपलं मनोबल आणि मनस्वास्थ्य हे एकत्र राहण्यातच असतं. असं इतकं छान हिरिरीने त्यांची चर्चा होऊ शकते. कधी कधी एखादी स्टोरी आमच्यापैकी कोणीतरी सांगतं, त्याच्यावरही आम्ही बोलतो की ही कशी वागली नाही का, हिनं कसं वागायला हवं होतं. मग त्याच्यात त्यांच्या व्हॅल्यूज खूपदा बाहेर येतात की नाही नाही असं तिने दुसऱ्याच्या प्रेमात नकोच होतं पडायला, आपलं लग्न झालं म्हणल्यावर हे असं ती करूच कशी शकली. हे असं खूप छान काहीतरी आमचं डिस्कशन होतं. सर्वात महत्वाचा कार्यक्रम 12:15 असतो. आजी आजोबा जेवायला बसतात. तुम्ही पाहिलं प्रार्थना बिर्थना शाण्यासारखी म्हणतात. आणि एकत्र जेवणं म्हणजे कसं असतं बघा की ह्या खरं तर खूप रुटीन गोष्टी आहेत, पण त्या सुद्धा नवलाईच्या वाटू शकतात. कारण आपली यंग जनरेशन हल्ली सगळे कामाला जातात, तर एकटा आजी आजोबांना जेवायला खरं तर मजा नाही येत. मग सगळेजण एकत्र बसून आणि गरम बिरम जेवतात. आज्या सगळ्या म्हणतात आळीतं आणि गरम मिळतं बाई, कारण इथे त्यांना मिळत नाही. प्रत्येकाचे आपल्या हे सो एकत्र जेवतात आणि खूप त्यांना आमच्याबद्दल हक्क वाटतो. फरमाईशी येतात, टोमॅटोचं सार फार दिवसात झालं नाहीये, अशा काही हे येतात. आणि मग जेवण झाल्यानंतर सगळे आजी आजोबा विश्रांती घेतात, तीही त्यांच्यासाठी गरजेची असते. दुपारी परत 3 ते 4:30 आम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी घेतो. खूप वेळेला उल्लेख आलाय बघा की वेगवेगळ्या कलांचा आम्ही वापर करतो, वेगवेगळी माध्यमं वापरतो. तसं सोमवारी त्यांना लिहायला पेपर किंवा शब्दकोडं असतं. मला मास्तरीण असं तिकडे एक नाव आहे, कारण ते कोडं हे मला लावतात करायला. तर ह्यातला सुद्धा तुम्हाला फरक सांगते की खूपदा ना पहिल्यांदा शब्दकोडं दिलं ना की जिथे क्लूज असतात ना तिथे शेजारी उत्तर लिहायचे. म्हणजे त्या चौकोनात त्या आकड्याच्या शेजारी तो शब्द अक्षर लिहायचे. हा सुद्धा त्यांच्यासाठी एक पहिल्यांदा चॅलेंजिंग प्रकार होता. स्लोली आता 14x14ची कोडी वगैरे सोडवतात. मला सांगतात आज फार सोपं काढलेस, आज काही कोड्यात दम नाही वगैरे असं ते अगदीच मला सांगू शकतात. मंगळवारी आम्ही त्यांना सिनेमा दाखवतो. बुधवारी स्पेसिफिकली त्यांच्यासाठी क्राफ्टची ऍक्टिव्हिटी असते, कारण घरी जसं वय वाढतं तसं तुम्ही आता नका काही करू असं करून त्यांच्या हाताची बोटं असतात ना ती फारशी वापरली जात नाही. मग इथे खास करून त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. ड्रॉइंग असेल, पेंटिंग असेल, काहीतरी चिकटवतात. तुम्ही बघितलं बघा आता कंदील वगैरे बनवले होते. सो हातांची हे मोटर स्किल्स आणि डेक्स्टरिटी मेंटेन व्हावी यासाठी बुधवारी असते. गुरुवारी खूप वेळेला परत विविध माध्यम आम्ही जसं म्हणलं तसं कधीतरी त्यांना रोल प्लेस करायला देतो, कधी ड्रामा थेरपी वापरतो, कधीतरी त्यांना त्या पासिंग द पार्सल मध्ये शिक्षा असते. मग आम्ही काहीतरी सांगतो की ट्रेनमध्ये भिकारी गाणं म्हणून कसं बरं भूक मागतो जरा करून दाखवा बरं, किंवा नळावर कसं भांडतात आज्या, अहो तुम्हाला खोटं वाटेल काय भारी आणि अफलातून नकला करतात आणि त्यांना खूप मजा येते. कारण हे सगळं त्या कुठे करणार ना, आपापल्या घरामध्ये आपण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आपण खूपदा खूप कामाचं आणि व्यवहाराचं बोलतो. उद्या पाहुणे येणार आहेत, नळाला पाणी कमी येतंय, ह्याच्या पलीकडे फारसे संवाद खूप वेळेला होत नाहीत. घटनांबद्दल आपण बोलत राहतो. मग इथे कसं होतं त्यांना एक आमचा पेशंट इयर असतो ना, सो त्यांच्यासाठी ती फार मोठी पर्वणी असते की गप्पा आपण मारतो ते कोणीतरी ऐकते. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या थेरपीज आहेत, बुधवारी आमच्याकडे बाहेरनं येऊन तज्ञ म्युझिक हे केलं जातं. एकदा एक आजोबा म्हणले तसं ना वैशाली त्यांच्या समोर थोडा संकोच होतो, एकदा आपल्यात तू शुक्रवारची गाणी घे ना जरा. मग आम्ही आमच्यात काहीतरी मजा करतो. मग कुठला तरी शब्द घेऊन आजी आजोबा त्यातली गाणी काढतात. चढावळ असती ना, गट केले आणि मार्क दिले की तर खूप मजा येते, कारण मग एक जिंकायचं असतं ना. सो खूपदा अशाही प्रकारे आम्ही दुपारी म्युझिकचंही हे करतो. आणि मुख्य म्हणजे कसं आहे की त्यांच्यासाठी ना संवाद करणं, कोणीतरी बरोबर असणं ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ऍक्टिव्हिटीज बद्दल तुम्हाला जे म्हणले ना, तर त्यांच्या असा चेहऱ्यावरचा तो जो हे असतो ना, ते नको बाई मला येत नाही, अगं हे मी कधी केलं नाही, असं ती भीती, तो संकोच, मग पहिल्यांदा लाज, ती चुकेल का काय, आणि मग आम्ही असं ढकलतो. मग केल्यानंतरचा जो आनंद असतो हा सगळा बघायला खूप मजा येते. कारण त्यांना असं खरोखरच लहान मुलासारखे ते खुश होतात.
म्हणजे तेही खूप बघण्यासारखं असतं. आणि त्यामुळे कसं आहे ना की सतत आमचं कसं आहे की आम्ही त्यांना हे देतो, आम्ही त्यांना ते देतो, पण एक खरं सांगते की आजी आजोबा आम्हाला खूप देतात. एक तर त्यांचे आयुष्याचे अनुभव खूप वेगळे आहेत, जे आम्हाला त्यांच्याबरोबर शेअर करायला खूप वेगळं काहीतरी ऐकायला मिळतं. आणि दुसरं म्हणजे ना, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं सुद्धा इतकं आहे की त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, कितीतरी त्यांना ना शारीरिक कष्ट असतात, व्याधी असतात. म्हणजे आमच्या एका आजीला खरंच चमच्याने उचलून खाणं सुद्धा अवघड आहे, पण ती इतकी फिअर्सली आहे ना, इंडियन नको नको वैशाली मदत नको करू, मी करते ना. हा जो एक त्यातला आहे ना की ते शिकण्यासारखं आहे. म्हणजे कुरकुर नाही, सारखं सारखं आजाराच्या बद्दल कटकट नाही, आणि जमेल तेवढे हसत असतात, जमेल तेवढे आनंदात असतात. आणि जसं आता इथे उल्लेख केले बघा की काय सण साजरे करतो, त्यांना एक आमच्या इथे ना नटून थटून यायला सुद्धा प्लॅटफॉर्म आहे. नवरात्रामध्ये तर विचारू नका, रोज वेगळ्या रंगाची साडी. एक आजी तर जवळपास बनारसी शालूच नेसू दे असं म्हटलं, आजी लग्न आहे का आपल्या इथे, कसला काय ड्रेस घालून आलीस म्हणजे असे रंग घालतात, आज पिवळा रंग होता, गुलाबी काय घातलास. म्हणजे आम्हाला ते ओरडाय बिरडायला काही मागे पुढे बघत नाही. तर हे अशा प्रकारचं जे आजी आजोबांचं पाळणाघर आहे. मी असं आपल्या हे सगळं मी तुमच्याशी बोलले कारण मला असं वाटतं की आजी आजोबा सगळ्यात आमच्यासाठी महत्वाचे आहेत, लाडके आहेत. त्यामुळे ते काय करतात हा प्रवास तुम्हाला सांगावा असं खूप महत्वाचं वाटलं. ते आम्हाला असं म्हणतात की रेणुबा आमचं दुसरं घर आहे. तर मला असं वाटतं की ही पावती पुरेशी आहे. त्यामुळे आता मी माझं आख्यान सांगायचे आणि आपण कार्यक्रम पुढे नेऊया. मी विनंती करते की प्रमुख पाहुण्यांचा सत्कार त्यांनी करावा. डॉक्टर ठाकरे, डॉक्टर चक्रवर्ती, मी म्हणलं तसं ही सर्व लोक आमच्यासाठी कायम उभी असतात. तर मी नाव घेते त्या लोकांनी प्लीज स्टेजवर या, कारण मला असं वाटतं की आजचा दिवस फार योग्य आहे त्यांची कृतज्ञता प्रेम व्यक्त करण्यासाठी. पहिल्यांदा वीरेंद्र वळसंकर आणि देविका यांना मी बोलवते. इतक्या कमी वेळात इतक्या हक्काने तुम्हाला सांगितलं, तुम्ही फिल्म बनवली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आमच्या सीए मंजिरी तांबे आल्या. पहिल्या वर्षापासून मंजिरी आमच्या बरोबर आहे. खूप सिन्सिअर, खूप कन्सिस्टंट आणि शिस्तीची कन्या आहे. अकाउंटच काम बघायला आम्हाला निरपेक्षपणे मदत करणारे पहिल्यांदा मी हेमंत नारखेड यांना बोलवते. ते फक्त आकड्यांमध्ये असतात, कमी बोलतात. आमची मैत्रीण श्रद्धा फाटक हिला मी बोलवते. ती पण आम्हाला सतत ह्याबाबत मदत करत आहे. श्रद्धा कुठे आहे? आम्ही पण थँक्यू. आम्हास योग्य कायदेविषयक सल्ला देणाऱ्या अवसरीकर मॅडम आहेत. आज त्या उपस्थित राहू नाही शकल्या, पण त्यांना सुद्धा खरं तर मनापासून धन्यवाद. आपण कार्यक्रम पुढे नेऊया. मी आता अनुराधा मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा.
सर्व उपस्थित लोकांना माझा नमस्कार. आवाज नेहमीप्रमाणे गेलेला आहे. त्यामुळे मनापासून धन्यवाद. तुम्ही इतके प्रेमाने आमच्यासाठी इथे आलात. डॉक्टर पाठक, डॉक्टर पटवर्धन यांचे पण मनापासून आभार की ते आज आपल्या इथे आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. ह्या आत्ता जे काही रेनबो डे केअर सेंटर विषयी बोललं गेलं त्याविषयी आता मी फार बोलणार नाहीये, कारण तुम्ही फिल्मही पाहिलीत आणि वैशालीने बऱ्यापैकी त्याला आम्ही काय करतो ते सांगितलं. मला आज जे काही बोलायचं आहे ते सध्याची जी सामाजिक परिस्थिती आहे आपली ज्येष्ठांची आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं आणि आपण कसं ते बघूया या पद्धतीने जरा बोलावं असं वाटतंय. आयुर्मर्यादा वाढते असं लक्षात येत आहे की 2050 सालापर्यंत साधारणतः 20% ज्येष्ठ आपल्या बरोबर असणार आहेत आणि 20% जर का ज्येष्ठ आपल्या बरोबर असणार आहेत तर त्यांची काळजी घेणं ही एक समस्या पुढे आपल्यासमोर आवर्जून उभी राहणार आहे. ज्येष्ठांबरोबर काम करत असताना म्हणजे रेनबो विषयी मी फार बोलत नाही. जनरल जेव्हा कुठे बोलायला जाते किंवा ज्येष्ठ नागरिक संघातनं बघते तेव्हा असं लक्षात येतं बरेचदा की एक तर ह्या सर्व ज्येष्ठांना ज्येष्ठत्व या नावाच्या कार्पेट खालती बऱ्याच गोष्टी ढकलून दिल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ की आता फार विसरते ना, म्हातारी झाली आहे ना, आता फार पडायला होतं ना, म्हातारा झालाय ना, अमकं तमकं सगळं जे काही म्हातारपण नावाच्या कार्पेट खालती बरेचदा सगळ्या गोष्टी ढकलून दिल्या जातात. तर त्या मला असं वाटतं की योग्य पद्धतीने उपचार त्यांना मिळाले तर ते जास्त चांगल्या पद्धतीने पुढचं आयुष्य जगू शकतात. बरेचदा आम्ही त्यांना सांगतो की आजी खूप उदास असते, आजोबा खूप उदास असतात, तुम्हाला काही करावंसं वाटत नाही तर तुम्ही सायकियाट्रिस्टला भेटा. एक थोडंसं औषध, थोडंसं मेडिकेशन, थोडंसं काउन्सिलिंग यांनी त्यांचं आयुष्य बरं होऊ शकतं, गुणवत्ता त्याची चांगली राहू शकते. आता आयुर्मर्यादा वाढतीच आहे, हे सगळे डॉक्टर्स आपल्याला त्याच्यासाठी मदत करतायतच. तर मग जी काही वर्ष वाढतात आपली ती जास्त चांगली जावीत याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत असं नक्की वाटतं. त्यासाठी ज्येष्ठ मी जसं म्हणलं तसं की किंवा मग अशी तुम्ही फिल्ममध्ये पण पाहिलं तसं की एक सर्वे असं सांगतो की 75 वर्षाच्या पुढील लोकांमध्ये एक अंडरलाईन डिप्रेशन आहेच आणि ते अनट्रीटेड आहे, त्याला कोणी उपचार देत नाही. परत त्याला हेच म्हणलं जातं की वृद्धत्व आहे ना, मग काय करावंसं आजकाल वाटत नाही. असं नाहीये नको, असं नाहीये. आपण जोपर्यंत जगतोय तोपर्यंत आपली करण्याची उर्मी तशीच आहे आणि ती राहायलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणूनच आम्ही हे सगळं डे केअर सेंटर आणि हे सगळं चालवण्याचा प्रयत्न बरेचदा करत असतो. तर कृपा करून वृद्धत्वाच्या कार्पेट खालती सगळं ढकलून देणं हे योग्य नाहीये असं वाटतं. त्यामुळे त्याला उपचार मिळणं खूप गरजेचं आहे. विभक्त कुटुंब पद्धती आलीच आहे आणि शहरांमधनं ती नक्कीच आलेली आहे. गतिमान आयुष्य झालेलं आहे, चढाओढ खूप आहे सध्या. त्यामुळे नवीन पिढी फार या सगळ्याच्या पिसून गेलेली आहे. त्यांना ज्येष्ठांना देण्यासाठी पुरेसा वेळच नाहीये. या धकाधकीच्या आयुष्यात त्यांना त्यांचाच जीव मेटाकुटीला आला आहे आणि त्यामध्ये ज्येष्ठ मंडळी आणि मुलं सांभाळणं ही त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट झालेली आहे. त्यांच्या मूलभूत गरजा भागतायत का तर शहरी भागात नक्की भागतात. त्यांना वैद्यकीय सेवा मिळते का तर ती नक्की मिळते, पण तेवढंच पुरेसं नाहीये, तेवढं पुरेसं नाहीये. त्यांना आणखीनही काही गोष्टी लागतात, त्या मात्र कुठेतरी भागताना दिसत नाहीत. कधीतरी मला असं जाणवतं हे सगळं बघताना, माफ करा मला पर्टिक्युलर कोणाविषयी नाही बोलायचंय, पण असं जाणवतं की सगळ्या गोष्टीचे आजकाल कष्ट होतात. म्हणजे कुठलंही काम करायचं म्हणलं की तो एक एफर्ट असतो की साधा चहा करायला झाला तरी असं वाटतं की स्विगीवरनं मागवला तर जास्त बरं होईल, कारण तो एक एफर्ट आहे, तर एक कष्ट आहे. आणि हे कष्ट का वाटतायत हे नाही कळत मला की साधारण त्या गोष्टी करायचे कष्ट का वाटतायत. आपल्याच आई वडिलांना आपल्याला सांभाळायचंय, त्याचे कष्ट का वाटावे. आणि मग ते कष्ट वाटून मग तो इतका त्या कष्टाचा मोठा बाऊ केला जातो की समोरच्या माणसालाही असं वाटतं काय या लोक कष्टात आहेत. अरे बापरे, आमच्याकडे एक आजोबा आले होते ते मला म्हणले की मी
आता काय झालं म्हणजे 40 वर्ष खूप काम केलंय, आता मला काही काम नाही करायचं. म्हणलं का नाही करायचंय काम? तर ते म्हणलं नाही 40 वर्ष काम केलंय. मग प्रश्न असा पडतो, तुम्ही 40 वर्ष फक्त तुमचा संसार केलाय ना, बाकी वेगळं काय केलंय? तुम्ही तुमचा संसार केला, तुम्ही तुमची मुलं बाळ सांभाळली, तुम्ही तुमचं हे केलं, आणि का कंटाळला तेवढ्या लवकर? आणि असं कंटाळून उरलेली सगळी वर्ष कंटाळ्यात घालवण्यात काय अर्थ आहे? तर मला एक खरंच सांगावंसं वाटतं की आपण आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे, जे काम आपण करतोय ते खरंच खूप कष्टाचं आहे, खूप शारीरिक दमवणुकीचं आहे का? कारण हे फार जाणवतं आजकाल की खूप कष्ट पडतायत, खूप कष्ट पडतायत, यांना बघावं लागतं, त्यांना बघावं लागतं, यांना बघावं लागतं, नोकऱ्या सांभाळायला लागतात, आणि हे लाईफ आहे आपलं, हे आयुष्य आहे आपलं. ते जर का एक आजी सांगत होत्या की अगं काही आमची अपेक्षा नाहीये, फक्त जाता येता विचारावं की तू कशी आहेस. मग जाता येता विचारण्यास इतका सुद्धा वेळ नाही आपल्याकडे. असं नाही असू शकत, असं असू नाही शकत. त्यामुळे ह्याचा विचार नक्की व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि माझे विचार कदाचित भुरसटलेले वाटतील, पण आपली संस्कृती ही कुटुंब प्रधानच आहे, आणि आपल्यातली जी पायामुळं आहेत ती सगळी कुटुंब प्रधान संस्कृतीचीच आहे. त्यामुळे कुटुंब नीट राहणं ही खूप गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्या कुटुंबामधल्या सर्व व्यक्ती या आपल्या आहेत, आणि आपल्या आजूबाजूच्या नातेसंबंधातल्या पण व्यक्ती आपल्या आहेत. त्यामुळे मदत करायला जाणं आणि मदत मागायला जाणं याच्यामध्ये संकोच नसावा असं मला नक्की वाटतं. तरच कुटुंब राहील, नाहीतर कुटुंब राहायची शक्यता कमी आहे. शहरामध्ये तर ती खूपच कमीच झाली आहे, नाहीतर अदरवाईज आपल्या कुटुंब व्यवस्थेला काही अर्थ राहणार नाही. दुर्दैवाने काय होतंय, माझी मानसिकता कौटुंबिक आहे, पण मी वागतीये खूप काहीतरी वेगळं. त्यामुळे माझ्यातलं जे द्वंद्व चाललंय ते पण खूप विचित्र चाललंय. त्यामुळे खूप वेळेला आम्ही काही करू शकत नाही याची समर्थन आम्ही बरेचदा ऐकतो. नाही मोबाईल देता येत कारण अमुक अमुक आहे, नाही ना असं होत कारण तमुक तमुक आहे, याची खूप समर्थन आम्ही त्यामुळे ऐकतो. कारण ते स्वतःच्या मधलं द्वंद्व चालू आहे की मला करायचंय तर, पण मला करायचं पण नाहीये. अशा त्या द्वंद्वामध्ये ही सगळी पिढी आपण सगळे अडकलोय की काय असं मला वाटतं. त्यामुळे कुटुंब अबाधित राहायचं असेल तर कुटुंबातील सर्व सदस्य हे आपले आहेत असं धरूनच राहायला पाहिजे, आणि त्यांची काळजी घेणं हे आपलं काम आहे. कारण आपण नॉर्मल आणि तरुण आहोत, मी तरुण पिढीसाठी म्हणते, आपण नॉर्मल आणि तरुण आहोत, त्याचं काम आपलंच आहे. आणि कष्ट पडले तर पडू देत, काही बिघडत नाही. जितकं शारीरिक कष्ट तुम्ही करता तितके तुम्ही एक झोप झाली की नीट होता. जितका मानसिक प्रॉब्लेम तयार कराल तितके कितीही वर्ष घालवली तरी तो मानसिक प्रॉब्लेम फारसा जाणार नाही. आज इथे आपल्या इथे खूप मानसतज्ञ आलेले आहेत, सायकियाट्रिस्ट आलेले आहेत, काउन्सिलर्स आलेले आहेत. त्याला तुम्ही जरूर विचारा मी बोलतेय त्याच्यामध्ये काय तथ्य आहे. शारीरिक श्रम करण्याने काहीही होत नाही. शारीरिक श्रम जितके करता येते तेवढे केले पाहिजेत असं माझं मत आहे. आणि ती आजच्या काळाची गरज पण मला वाटते. वृद्धाश्रम हा सगळ्यात शेवटचा पर्याय असला पाहिजे. वृद्धाश्रम नसावेत असं माझं मत नाहीये, ती काळाची गरज आहे, पण तो शेवटचा पर्याय असला पाहिजे, तो पहिला पर्याय असता कामा नये. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून आम्हाला असं वाटतं की डे केअर सेंटर्स जी काही आम्ही आता चालवतोय आणि एक पायोनियरिंग वर्क त्यातलं आम्ही केलंय, आणि एक प्रोफेशनल सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक वेनी ते दिलंय, त्याच्यासाठी आम्हाला आमचा अभिमान पण वाटतो. आणि अशा पद्धतीची सेंटर्स जर का वेगवेगळ्या ठिकाणी आली तर त्या त्या पॉकेटमधल्या लोकांना त्याचा लाभ घेता येईल, म्हणजे तरुणांना फारसा ताण त्याचा येणार नाही, आणि ते चांगलं काम दोन्ही बाजूनी म्हणजे बेस्ट फ्रॉम बोथ द वर्ल्ड्स म्हणतो की घर आणि त्यांचं डे केअर हे दोन्ही त्यांना मिळेल, आणि तरुणांना म्हणजे त्यांच्या घरातल्या लोकांना फारसा ताण येणार नाही असं वाटतंय. हे जे काम आम्ही केलं त्याची आमची टीम याच्यासाठी माझं भले मी ती संकल्पना मांडली पण त्याला मूर्त रूप यायला माझी सगळी टीम, माझे सगळे कलिग्स, माझे सगळे सहकारी आणि तुमच्यासारखे अनेक शुभचिंतक याच्यामुळे हे काम उभं राहिलं. परत एकदा मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही इथे परत इतक्या संख्येने आलात त्याबद्दल मनापासून आभार. मी कार्यक्रम पुढे नेते. मेघना मराठे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्या.
नमस्कार. दोन्ही जे आपल्याला पाहुणे मिळालेले आहेत अतिशय त्यांच्या विषयातले तज्ज्ञ आहेत आणि त्यामुळे आम्ही स्वतःला अक्षरशः आम्ही आभारी आहोत त्यांचे, मुख्य म्हणजे, आणि धन्य आहोत आम्ही खरोखर, कारण इतके योग्य वक्ते आम्हाला मिळालेले आहेत. रोहिणीताई पटवर्धन या आमच्या सुहृद आहेच आहे. या शिक्षण आणि वृद्ध कल्याण शास्त्र या विषयांच्या तज्ज्ञ आहेत. वृद्धाश्रमांचं व्यवस्थापन यावर त्यांची PhD आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे इंटरनॅशनल ट्रेनिंग ऑन सोशल जेरंटोलॉजी हे प्रशिक्षण त्यांनी घेतलं आहे. सन वर्ल्ड सोसायटी फॉर सोशल सर्व्हिस या संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि त्या अंतर्गत सन वर्ल्ड फॉर सिनियर्स या वृद्ध निवासाची स्थापना त्यांनी केली. तिथे सध्या 40 ज्येष्ठ त्याचा लाभ घेत आहेत. वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले प्रश्न लक्षात घेऊन डॉक्टर पटवर्धन यांनी 2 माहितीपर पुस्तकंही लिहिली आहेत. आपल्यासाठी आपणच आणि आनंद स्वरात ज्येष्ठांसाठी अशी त्यांची नाव आहे. समृद्ध जीवन प्रशिक्षण कार्यक्रम आणि वृद्ध कल्याण शास्त्र अभ्यासक्रम या नियमितपणे घेत असतात. आंतर ज्येष्ठ नागरिक संघटना एकांकिका स्पर्धांचं दरवर्षी ते आयोजन करतात. वैद्यकीय इच्छापत्र या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल गेली अनेक वर्ष त्या समाजात जागरूकता निर्माण करत आहेत. सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यातले काही पुरस्कार म्हणजे गायत्री परिवारातर्फे नवदुर्गा पुरस्कार आहे, भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेतर्फे स्त्री शक्ती गौरव पुरस्कार, सायन्सतर्फे प्रणाम सिनियर्स, तसंच ब्राह्मण संस्थेतर्फे वात्सल्य पुरस्कार, असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर आहेत. याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. आपले अध्यक्ष डॉक्टर अभिजित पाठक. डॉक्टर अभिजित पाठक कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि गेली 25 वर्ष सातत्याने त्यांनी अहमदनगर येथे हृदयविकारासंदर्भात काम केलं आहे. त्या बाबतीत तसेच आरोग्य पेशावरील शास्त्रीय माहिती त्यांनी लोकांपर्यंत त्यांच्या समाजकार्याच्या माध्यमातून पोहोचवली आहे. स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर याचे ते संचालक आहेत. त्यांनी अनेक कार्यशाळा विविध स्तरावरील लोकांसाठी हृदयमित्र व्हा या नावाने घेतल्या आहेत. नगर हार्ट ब्रिगेड अशा नावाची कार्डियक ॲम्ब्युलन्स अहमदनगर येथे त्यांनी पहिल्यांदा चालू केली. जवळजवळ 40,000 लोकांवर त्यांनी अँजिओग्राफी, तसंच 15,000 लोकांवर अँजिओप्लास्टी, तसंच 500हून अधिक वॉल्व रिप्लेसमेंट केलेले आहे. रेडिओ, TV, सोशल मीडिया यावर त्यांचे अनेक टॉक शोज आरोग्य आणि हृदयविकार यावर झाले आहेत. हृदयविकारावर काम करणारे असे हृदयस्थ डॉक्टर आपल्याला आज लाभलेले आहेत. त्यांचे खूप आभार. थँक्यू मेघना मॅडम. मी आता रोहिणीताई पटवर्धनांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शनपर काही शब्द सांगावे. अनुराधाताईंनी जे एक मोठं कार्य सुरू केलं आहे की जी समाजाची सर्वात मोठी गरज आहे आणि अशा कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांचा हा भरघोस पाठिंबा. त्यातले अनेक आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिकयश असणारे, समाजासाठी खूप काही कार्य करणारे असेही अनेक व्यक्ती इथे दिसत आहेत. अशा वेळेला एक काळाची बदलती संकल्पना लक्षात घेऊन आणि आलेल्या परिस्थितीला आपल्याला जर यशस्वीपणे तोंड द्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय करता येईल ह्या विषयावर आपल्यापुढे थोडंसं प्रकट चिंतन ह्या स्वरूपाचं भाषण करायचा माझा विचार आहे. नीट जर आपण प्रत्येकाने विचार केला तर खूप काही बदललं आहे हे आपल्याला मान्य करावंच लागतं. प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात, परिस्थितीच्या संदर्भात 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षापूर्वी जे काही होतं त्याच्यामध्ये आणि आत्ता खूप काही बदललं हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. आणि हे जे काही खूप बदललं याच्या अनेक स्तरावर जे परिणाम होतात त्याच्यापैकी सर्वात जास्त परिणाम मला जो जाणवतो आणि ज्याचे आपण अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्यावर त्याच्यावर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो ते म्हणजे कुटुंब व्यवस्थेबद्दल.
कुटुंब व्यवस्था ही फार मोठ्या प्रमाणामध्ये ढवळून निघालेली आहे असं जाणवतं. त्याची कारणं काय आहेत, ती कशी टाळता येतील का, हे खूप मोठे आव्हानात्मक असे प्रश्न आहेत. पण तरीही मला एक खूप महत्त्वाचं असं वाटतं की जर आपण म्हणत असलो की सगळं खूप बदललं, तर आपल्यापैकी आत्ता इथे सुदैवाने खूप छान एक सामाजिक विविध स्तरातल्या लोक इथे आलेले आहेत. त्याच्यामध्ये तरुण आहेत, त्याच्यामध्ये वृद्ध आहेत, अतिवृद्ध आहेत, व्यावसायिक आहेत. पण प्रत्येकाने जर मी काही एक प्रश्न निर्माण करते, प्रश्न आपल्या पुढे ठेवते, त्याला मनोमन ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने आपल्या मनातल्या मनात उत्तर द्यायचा प्रयत्न केला, तर मी जे म्हणते की परिस्थिती खूप बदलली, ती कदाचित तुम्हाला स्वतःला जास्त तीव्रतेने जाणवू शकेल. अगदी साधी गोष्ट आहे. आपल्याला जर अचानक कुठली वाईट अशी बातमी कळली आणि ती आपल्याला सहन होत नाहीये, अशा वेळेला आपण कोणाला संपर्क साधू शकू किंवा कोणाला फोन करू शकू अशी किमान 3 माणसं आपल्याकडे आहेत. प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या प्रियजनांचा निधन झाल्याची स्मृतिदिन आहे आणि आपण खूप अस्वस्थ आहोत. मग अशा वेळेला आपण कोणाशी बोलू शकू किंवा कोणी आपल्याला समजून घेऊ शकेल अशी वाटणारी 1-2 माणसं तुम्ही सांगू शकता? अगदी मला काहीतरी होतंय पण काय होतंय हे कळत नाहीये, कदाचित एकटेपणा आहे किंवा काय कळत नाही, पण मी कोणत्याही वेळी मनात आलं म्हणून सहज कोणाला फोन करू शकेल अशी किती माणसं आपल्याजवळ आहेत? हे आणि अशासारखे अनेक प्रश्न माझ्यासारख्याला की जो ज्येष्ठांच्या कल्याणासाठी म्हणून, कल्याण हा शब्द खूप मोठा आहे तसं आपण करू शकतो असं नाही, पण ज्येष्ठांच्या गुणवत्तापूर्ण आयुष्यासाठी सतत 25-40 वर्ष काम करतो त्या व्यक्तीला कुटुंबातले हे जे बदल आहेत आणि त्यामुळे ज्येष्ठांच्यावर जे परिणाम होत आहेत त्यांनी खूप अस्वस्थ व्हायला होतं. पण नुसतं अस्वस्थ होऊन काम करणाऱ्याला चालत नाही. मग त्याच्यासाठी काय करता येईल असा विचार सतत माझ्या मनात येत राहतो. मग असं मला वाटलं की कुटुंब बदललंय, त्याची काही कारणं आपल्या हातातली आहेत, काही कारणं आपल्या बाहेरची पण आहेत. मग आपण असा विचार केला की आता आपल्याला कुटुंबाचीच नव्याने व्याख्या करायला हवी का? कुटुंब म्हणजे आपले नातेवाईक, जवळचे नातेवाईक, घरातला मुलगा, सून, कोणीही अशा व्यक्ती म्हणजे कुटुंब. मग असं ज्याला आपण कुटुंब म्हणतो ती आपल्या स्वतःच्या दृष्टीने विचार केला तर असं कुटुंब म्हणावं अशा किती व्यक्ती तुमच्या जवळ हक्कानी आहेत? असल्या तर भाग्यवान. पण अनेक कारणांनी जर स्वतःशी प्रामाणिक राहून विचार केला तर लक्षात येतं की खरंच हक्काने काही बोलावं, हक्काने कोणाच्या तरी घरी जावं, हक्काने एखाद्याकडनं एखादी वस्तू मागावी, हक्काने आपलं मनातलं दुःख दुसऱ्याला सांगावं, असे काही कानच आपल्याला राहिलेले नाहीये. हे दुर्दैव आहे पण सत्य पण आहे. मग अशा वेळेला ज्याला आपण म्हणतो की जर घरचं अन्न नसेल तर नाईलाजाने आपण बाहेरच्याकडे वळतो. मग आता खरंच अशी गरज मला वाटते स्वतःला की कुटुंबातली माणसांमध्ये सुद्धा आपली हक्काची, आपल्याला मोकळेपणाने बोलता येतील अशी माणसं यांच्याशी. आणि दुसरा एक भाग आपण असाही विचार केला की कालच्या दिवसामध्ये आपण आपल्या ज्या लोकांशी बोललो त्या लोकांच्या मध्ये नातेवाईक किती होते आणि मित्र किती होते, किंवा काम करायला येणाऱ्या बायका विशेषतः आता तर त्या फारच महत्वाच्या होत आहेत, असे किती आहेत?
असा विचार केला तर तुमचं तुम्हाला याचं उत्तर मिळेल की कदाचित खूपच सगळं कमी असेल त्याच्यापैकी नातेवाईक कमी असतील, त्या मनाने मित्र जास्त असू शकतात. मग असं करता येईल का की जर असा आपला संपर्क हा नातेवाईकांच्या पेक्षा मित्रांशी किंवा शेजाऱ्यांशी म्हणू आपण, असा जर असेल तर मग असं करता येईल का की कुटुंबाची एका नव्या दृष्टीने कुटुंब या संस्थेकडे आपल्याला पाहता येईल का? आणि ते जर पाहता आलं, आणि खरं म्हणजे ते तसं पाहता आलं तरच आपलं पुढचं आयुष्य कदाचित अधिक चांगलं जाऊ शकतं. ऐकताना कदाचित तुम्हाला वाटेल की हे काहीतरी वेगळंच आहे किंवा ह्याचे फारसं काही हे शक्यता नाहीये, पण अनेक वर्ष अनेक पातळ्यांवर विचार करताना मला एक नक्की जाणवलंय की आता आपल्याला कुटुंब ही अनौपचारिक आणि हक्काची असणारी जशी एक संस्था आहे, तशी आपल्याला गरजेपोटी का होईना काही एक वेगळ्या प्रकारच्या संस्थेशी संबंध निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मग ते कोणाशी? नातेवाईक आहेतच, घरचे अगदी जवळचे नातेवाईक तर आहेतच, पण ते आपल्याला जर उपलब्ध होत नसतील तर दुसरा हक्काचा प्राणी किंवा कमीत कमी उपलब्ध असणारा किंवा दिसणारा व्यक्ती म्हणजे कोण? तर आपले शेजारी. पण शेजाऱ्यांशी आपले संबंध कसे? ज्याचं त्यानेच सांगावं. सख्खे शेजारी का सावत्र शेजारी का दुष्ट शेजारी का स्वार्थी शेजारी? पण एक नक्की आहे की ते कसेही असले तरी अडचणीच्या वेळेला सर्वात असणारं कोण आहे? तर ते शेजारी आहेत. मग अशा शेजाऱ्यांशी आपल्याला काही नव्याने संबंध निर्माण करता येतील का? प्रत्येक जणच काहीतरी दोष घेऊन जन्माला येत असतो, आपल्यात पण असतील ना. मग शेजाऱ्यातले दोष थोडे बाजूला ठेवले आणि जरा बऱ्यापैकी सौहार्दाचे संबंध ठेवले, विशेषतः तरुण जर असतील शेजारी तर अधिक चांगलं, कारण ते आपल्याला खूप उपयोगी पडणारे असतात. पण आपल्याला त्यांच्याशी फारसा संबंध ठेवायचा नसते, सारखे जात असतात, अमुक असतात. अशा वेळेला एखाद्याला म्हटलं की अरे तुझा मुलगा शाळेत नाही येतो, त्यावेळेला मी घरी असतो, तर तेवढ्याकरता काही तू त्याला कुठे पाळणाघरात ठेवू नको, मी सांभाळीन एक तास. पण मी जरी म्हाताऱ्यांसाठी काम करत असते तरी ती मी म्हाताऱ्यांच्या बाजूची नाहीये हे पण सांगते. कारण अनेक वेळेला जे शक्य असतं ते पण, जसं अनुराधाताई म्हणाल्या, जे शक्य असतं ते पण वयाच्या खाली दडपून टाकायचं आणि सोयीनुसार ते म्हातारे असतात आणि सोयीनुसार ते नसतात. त्यामुळे अशी वृत्ती आपल्याला बदलायला हवी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला आपले शेजारी मित्र आपले सगळे असतात. आपण पार्ट्या करतो, पार्ट्या करताना सुद्धा म्हणा हॉटेलमध्येच करतो आणि दिल्यानंतर ऑर्डर दिल्यानंतर प्रत्येक जण मोबाईलच बघतो, पण तरी सुद्धा आपण जातो, जेवायला वगैरे जातो, एकत्र येतो, पण ते तेवढ्या पुरतं. मग असं काही करता येईल का की आपण आपल्या मित्रांच्या बरोबर, आपल्या शेजाऱ्यांच्या बरोबर एक विचार करून आपल्यामध्ये आपल्याला अडचण आली तर आपण एकमेकांना मदत करायची, असं काही फॉर्मल आपल्याला विचार करता येईल का? येईल का म्हणण्यापेक्षा विचार करायची गरजच आहे हे लक्षात. आधी सगळ्यात आपल्याला ज्यांच्या कोणाशी आपला संबंध येतो त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये पुरेसा ओलावा हवा, म्हणजे बॉन्डिंग हवं आजकालच्या भाषेमध्ये. ते बॉन्डिंग जर असेल तर मग अगदी कधीही न भेटणारा माणूस सुद्धा आपल्याकडे, अशी असतात आपल्याकडे माणसं की आपल्याला खात्री असते की 2 वर्षात आपण या व्यक्तीला नाही भेटलो, पण मी आता फोन केलं तर ती छान बोलेल. अशी काही माणसं आपल्याकडे आहेत का? आपण हिशोबीपणाने बघतोय का की ती नाही माझ्या वाढदिवसाला फोन केला तर मी कशाला करू तिला, असंच आपण वागतो आहे का? असा विचार करायची खूप गरज आहे. आणि आपल्याला सगळ्यांना, इथे आता तरुण पण आहेत,
त्यांना तर आमच्यापेक्षा कदाचित जास्त अवघड परिस्थितीला तोंड द्यावं लागेल, कारण सगळीच परिस्थिती बदललेली आहे. त्यांच्या दृष्टीने मला वाटतं की आपण आधीपासूनच सावध होऊन आपल्या परिचित, नातेवाईक, मित्र, शेजारी कोणीतरी मिळून आपला एक 8 ते 10 जणांचा असा एक कमीत कमी आपल्याजवळ एक काय म्हणायचं सपोर्ट सिस्टीम हवी. आपल्याला बरं नसलं, शेजारी आहे, मला स्वतःला उठून खिचडी सुद्धा करता येत नाही आणि कोण आणणार, हॉटेलमध्ये काही खिचडी आपल्यासारखी नाही मिळत. मग अशा वेळेला आपण शेजाऱ्याला हक्काने म्हणू शकू का की बाबा मला बरं नाही तर तू साबुदाण्याची खीर दे किंवा काही दे? नाही ना. मग एकदा आपण शेजाऱ्यांची पण एक चांगलं मीटिंग घेऊन बोलून की बाबा आपणच एकमेकांना आहोत तर आपण एकमेकांना मदत करूया. पण कोणी बोलायचं आधी? मी बोललं की माझी गरज आहे असं होईल, मग तसं कशाला? हे सगळं सोडायची खूप मोठी गरज आहे. आणि आता खरंच मला असं वाटतं की अशी वेळ आलेली आहे की माणसाने माणसाशी माणसासह वागणे हे खरोखर प्रत्यक्षात आणायची गरज आहे. बॉन्डिंग निर्माण करणं जेवढं गरज आहे त्याच्यातनं जे काही पुढे फायदे होतात त्याच्यातनं आपोआप ब्रिजिंग होतं. म्हणजे आता आपल्या शेजारी समजा एखादा डॉक्टर असेल आणि आपल्या त्या कुटुंबासारखा असेल आणि आपल्याला जर समजा आता हार्ट सर्जन आहेत किंवा काय त्याच्या पलीकडे दुसऱ्या काही याची गरज असेल तर त्यांच्या ओळखीने जेव्हा आपण दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे जातो ना तेव्हा खूप फरक पडतो आपण रॅन्डम जाण्यापेक्षा. अशा अनेक गोष्टी आहेत. वकील असतात, आपल्याला वकील म्हणून सल्ला घेतलेला आणि शेजारी आपला वकील असेल तर त्याचा सल्ला, ह्याच्यामध्ये गुणवत्तेत फरक पडतो. पण आपण त्यांच्याशी संबंध ठेवत नाही. म्हणजे ब्रिजिंग, बॉन्डिंग, ब्रिजिंग आणि त्यातूनही पुढे जाऊन एखाद्या वेळेला खूप मोठा अन्याय झालेला असतो, एखाद्या वेळेला गंभीर प्रश्न निर्माण झालेले असतात. अशा वेळेला एकटी व्यक्ती काही करू शकत नाही. मग अशा वेळेला एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती जर आपल्या ओळखीची असेल तर आपल्याला मदत करू शकते. आणि हे सगळं मी म्हणते ते मी निर्माण केलेलं नाही. एक खूप मोठं शास्त्र आहे, एक खूप मोठं एक कन्सेप्ट आहे, त्याला सोशल कॅपिटल असं म्हणतात, म्हणजे सामाजिक भांडवल. आणि हे सामाजिक भांडवल आहे हे समाजातनं निर्माण होणारं पैसा विरहित अशी खूप मोठी एक शक्ती आहे. दुर्दैवाने भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था चांगली असल्यामुळे आपल्याला आतापर्यंत त्याची जाणीव नव्हती. पण आता आपल्यापैकी प्रत्येकाला ही जाणीव करून घेणं आवश्यक आहे की आपल्या मित्र, आपले शेजारी आणि आपण ह्याच्यात परस्पर असं एक काहीतरी नातं इन्फॉर्मली जरी नाही तरी फॉर्मली निर्माण करण्याची गरज आहे. आणि ह्याच्याशिवाय आपलं पुढचं आयुष्य खूप चांगलं जाण्याची त्याच्यामुळे जास्त चांगली शक्यता आहे. अगदी घरी एखाद्याला हार्ट अटॅक आला, आपल्याकडे गाडीही स्वतःची असली तरी आपण त्या हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला स्वतः गाडीत घेऊन जाऊ शकत नाही. अशा वेळेला जर आपण कोणाला बोलवू शकणार असलो तर खूप मोठा फरक होऊ शकतो. अगदी ॲम्ब्युलन्स येईपर्यंत सुद्धा खूप फरक पडतो. अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा साध्या साध्या गोष्टी, ज्येष्ठांची हेल्पलाईन आहे पण आपण कधीच त्याचा विचार करत नाही. पण त्याचे जर अनुभव पाहिले तर एक गरज म्हणून ज्येष्ठांची हेल्पलाईन माहीत असणे, आपण एखाद्या रिक्षावाल्याशी चांगलं बोलून चांगले संबंध निर्माण करणं, आपल्या कुटुंबाच्या बाहेर जाऊन नव्याने कुटुंब सारखी यंत्रणा निर्माण करायची गरज ही बदलत्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने स्व सोडून मी कोण, मी कशाला जाऊ हे सोडून काळाची गरज म्हणून त्याची एक विचार करायची गरज आहे असं मला खूप वाटतं. त्याच्यासाठी मी एक 2 तासाचं सत्र पण घेते की ज्याच्यामध्ये हे कसं करता येईल हे पण असतं. ह्याची मला जाहिरात करायची नाही कारण ते सगळं विनामूल्यच असतं. आणि मी जेव्हा ह्याच्यापूर्वी माझी माणसं कोण एक शोधयात्रा नावाचा कार्यक्रम घेतला होता तेव्हा मी प्रत्येकाकडनं मागितलं होतं की तुम्ही काय मदत करू शकता. आज पण मी ती यादी आणलेली आहे. तर 61 कामं अशी आहेत की जी प्रत्येक व्यक्ती करू शकते आपापल्या क्षमतेनुसार, पण आपणच तयार नसतो. त्यामुळे ह्या दृष्टीने प्रत्येकाने विचार करावा. म्हणून मी अनुराधाताईंना म्हटलं की आजच्या ह्याच्या दिवशी मी कुटुंबाची एक नवसंकल्पना या विषयावर बोली. माझं बोलणं कदाचित कडक असेल, कदाचित इम्प्रॅक्टिकल वाटेल,
पण बदलत्या काळाचा विचार करता आपल्याला ह्या रस्त्याने जायला नक्की लागेल हे मात्र मी सांगते. आणि प्रत्येकाने ह्या दृष्टीने आपल्या स्वतःचा विचार करावा, स्वतःशी संवाद साधावा आणि या प्रकारचे काही नातेसंबंध तयार करावेत. ही एक खूप मोठी संपत्ती तुमच्या दृष्टीने होऊ शकते. याचा तुम्ही जरूर विचार करा आणि त्या दृष्टीने 4 पावलं तरी टाका, ही माझी कळकळीची विनंती आहे. याच्या संदर्भातले एक कात्रण टाईप मी दिलेलं आहे बाहेर, एक 50-60 प्रती असतील, ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या घ्याव्या. आणि मला इथे अशा ह्या सुंदर समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्या आणि समाजाच्या बद्दल वेगळ्या प्रकारची आस्था असणाऱ्या लोकांच्या समोर हा विचार मांडायची संधी मला अनुराधाताईंनी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या संस्थेचे मनापासून आभार मानते. आणि 10 वर्ष एक नवीन संकल्पना इतक्या निरोगीपणे पुढे चालवणं हे किती अवघड गोष्ट आहे, ती त्याच करू जाणे. कारण त्यांच्यामध्ये अनेक कौशल्यांचं अतिशय सुंदर असं मिश्रण आहे. आणि मानसोपचार किंवा त्याच्याशी संदर्भात ज्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा आपल्या कल्पना असतात की त्या वेगळ्या असतात, तर त्या त्याला उत्तम अपवाद आहेत हे नक्की. तर त्यांच्या याला 25व्या वर्षी पण मी असावी आणि मला त्यांनी बोलवावं अशी आपल्यापैकी कोणालाही जर असं काही सुरू करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारी मदत पण अनुराधाताई पण करतील आणि मी पण करीन, एवढं मी तुम्हाला आश्वासन देते. रोहिणीताई खूप खूप धन्यवाद. खूप विचार प्रवर्तक मला असं वाटतं त्या बोलल्या. सगळ्यांनी आपल्याला काहीतरी एक खाद्य विचारांचं त्यांनी पुरवलंय. आता मी डॉक्टर अभिजित यांना विनंती करते. नमस्कार. रविवारचा दिवस आहे, 12 वाजलेले आहेत. बऱ्याच लोकांच्या मनात हा प्लॅनच असणार की आता जेवण करायचं आणि मस्त झोप काढायची. आणि मला कल्पना आहे की या सगळ्याच्या मध्ये मी उभा आहे. आणि जो मला विषय दिला की बदलती जीवनशैली आणि आरोग्य, तेव्हा मला माहिती नाही तुमच्या किती लोकांच्या मनात विचारले, हा तर बाबा डॉक्टर आहे, डॉक्टर तर रोगाबद्दल बोलले पाहिजेत, आरोग्याबद्दल कसं काय बोलणार. तर खरं रोग हाच तो शब्द आहे, पण रविवारी सकाळी शक्यतो वाईट बोलू नये असा एक प्रघात आहे. त्याच्यामुळे बदलती जीवनशैली आणि आरोग्य असं त्याचं नाव आहे. हे दिसतंय का? Yes. Thank you. Next slide. युक्ताहारं विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न बोधस्य योगो भवन्ति दुःखाः. संस्कृत मध्ये काहीतरी बोललं की लोक लक्ष द्यायला. पण गमतीचा भाग सोडा. असं म्हटलं जातं की कुठलाही तुम्हाला आयुष्यात प्रश्न पडला तर एकाच पुस्तकाकडे जा. त्या पुस्तकाचं नाव म्हणजे श्रीमद भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायात, नेक्स्ट स्लाइड, भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. हा श्लोक म्हणजे मॉडरेशन इज द की. थोडक्यात ह्या श्लोकाचा अर्थ सांगायचा तर युक्ताहार विहारस्य म्हणजे ज्याचा आहार आणि विहार म्हणजे खाणं आणि व्यायाम हे बॅलन्स्ड आहे. युक्ता चेष्टस्य कर्मसु जो काम खूप एक्सेस पण करत नाही आणि नुसता आरामही करत नाही, मॉडरेशन मध्ये गोष्टी करतो. युक्ता स्वप्नावबोध्यस्य म्हणजे जो झोपतो पण मर्यादित आणि रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज असतात त्या सुद्धा मर्यादित प्रमाणात करतो. योग भवती दुःख हा म्हणजे त्याच्यासाठी योग अतिशय चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं.
म्हणजे बदलती जीवनशैली आणि आरोग्य, ह्याच्यामध्ये नवीन सांगण्यासारखं काय आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. नेक्स्ट स्लाइड. एक मला नेहमी एक छोटीशी गोष्ट आठवते की एक प्रोफेसर एका झेन गुरुकडे गेला आणि झेन गुरु म्हणला, चहा घेणार का? तो म्हणला, घेतो, चहा तर घेऊ शकतो. मग तो कपात झेन गुरु चहा ओतायला लागला, कप भरला तरी तो ओततच राहिला झेन गुरु चहा. तो म्हणला, हे काय करताय? तो म्हणला, तुझं मन सुद्धा या कपासारखं भरलेलं आहे पूर्ण, त्याच्यात जर काय आणखीन भरायचं असेल तर तुला काहीतरी एम्प्टी करायला लागेल. त्यामुळे जोपर्यंत आपल्या मनातल्या गोष्टी आपण बदलत नाही, नेक्स्ट स्लाइड, तोपर्यंत आपण नवीन काही ऍब्सॉर्बच करू शकत नाही. जीवनशैलीत आपल्या प्रचंड बदल घडलेला आहे. आपण सायकल ही फक्त रिक्रिएशनल म्हणून वापरतो, व्यायाम करण्यासाठी सायकल. रोजच्या कामासाठी कोणी वापरतं का सायकल? कोणीच वापरत नाही. व्यायामासाठी बरेच जण वापरत असतील. त्याच्याऐवजी स्कूटर वापरणारे भरपूर लोक झाले. आत्ताच मगाशी स्विगीचा उल्लेख झाला, लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, पण आता किराणा मालाच्या दुकानात जाणं म्हणजे कालबाह्य गोष्ट होईल काही दिवसांनी. ब्लिंकिट, झेप्टो आणि नवनवीन त्याच्यामध्ये म्हणजे काय वाटते ते तुम्हाला बसल्या जागी ते आणून देतात. त्याच्यामुळे त्यासाठी चलनवलन हे आपोआप कमी होतं. पूर्वी आपण घरगुती खायचो, आता जंक फूड खातो, बाहेर जातो. काही लोक कंपल्सिव्हली, म्हणजे ज्यांना बाहेर खाण्याशिवाय पर्यायच नसतो. व्यायामाचं लेवल इतकी कमी झाली आहे, म्हणजे लोकांना मी नेहमी म्हणतो की तुम्ही एक ऍटलिस्ट 30-40 मिनिटं तरी व्यायाम करा. लोक पहिलं लगेच सांगतात की आम्हाला वेळच नसतो, काही सकाळपासून सारखं बिझी असतो. म्हणलं एक पण करा की ज्या दिवशी व्यायाम करणार त्याच दिवशी मी व्हॉट्सअप उघडणार. व्यायाम केला नाही तर व्हॉट्सअप त्या दिवशी बंद. असा जर पण केला तर रोज व्यायाम होतो, रोज, रविवारी सुद्धा. दुसरं म्हणजे झोप. लोकांना झोपच येत नाही. म्हणजे 2-3 वाजेपर्यंत जागे असणारे बरेच निशाचर लोक म्हणजे समाजात दिसतात. आणि आबालवृद्ध म्हणजे असं म्हणतात की जसं जसं वय वाढत जातं तसं तसं झोपेची रिक्वायरमेंट कमी जाते. आजकालची तरुण मुलंच 2 वाजता 3 वाजतापर्यंत जागीच असतात. म्हणजे त्यामुळे अनियमिततेमुळे आणि स्क्रीन टाईममुळे येणारा ताण आणि सततचा मानसिक ताण, म्हणजे ह्याच्यामुळे एकदा का काही स्ट्रेस आला मनाला की अगदी केमिकल रिएक्शन होती शरीरामध्ये. एकदम सोपं आहे, ॲड्रिनालिन नावाचं केमिकल तयार होतं. मग हे ॲड्रिनालिन आम्ही कोणत्या पेशंटला देतो? ज्याचं बीपी कमी झालेलं असतं. त्या पेशंट आमच्याकडे आला, हॉस्पिटलमध्ये आला, तर त्याला त्या ॲड्रिनालिनचं इंजेक्शन लावलं जातं. जर कोणी व्यक्ती हे ॲड्रिनालिनचं इंजेक्शन घरच्या घरी काही कटकट होते म्हणून जर स्वतःच घेत असेल, म्हणजे स्वतःच्या शरीरातच ॲड्रिनालिन तयार करत असेल, तर त्याच्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर वाढणे, त्या ब्लड प्रेशर वाढल्याचा हृदयावर ताण होणे, मेंदूवर ताण होणे, या सगळ्या गोष्टी घडत राहतात. वयोमानानुसार सगळ्यात एक होणारा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम म्हणजे मसल विकनेस. चालणं कमी, त्याच्यामुळे मसल विकनेस. त्यामुळे मी नेहमी जे 65च्या पुढचे पेशंट जे असतात त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही जरी टीव्ही बघत असाल तरी सुद्धा त्यावेळेला हाताची पायाची हालचाल करा. कारण बिलीव्ह मी, बरेच लोक असे असतात की ते 2-2, 3-3 तास सुद्धा टीव्ही बघतात. कारण दुसरं काही करण्यासारखं नसतं. टीव्हीवरती सिरियल्स असतात, मराठी सिरियल्स चालू असतात आणि त्याच्यावरती टाइमपास होतो. त्याच्यामुळे लोक भरपूर टीव्ही बघतात. हा टीव्ही बघताना सुद्धा जरी साधं पंजा उघडणे, हात वर करणे, खाली करणे, पाय जवळ घेणे, लांब करणे, एवढ्या जरी गोष्टी केल्या की 15 मिनिटातनं दर 2 मिनिटाला मी ह्या 2 मिनिटं हे करीन, मग आपोआप स्नायूंमधली दुर्बलता किंवा ज्याला अस्थेनिया असं आपण म्हणतो ते कमी होऊन जातं. नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट. दुसरं म्हणजे मोबाईलचा अतिवापर. मोबाईल म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल ह्या माणसाच्या मूलभूत गरजा झालेल्या आहेत.
अशी मला आज एकही व्यक्ती माहिती नाही की ज्याचं वय 15 वर्षाच्या वर आहे आणि त्याच्याकडे स्वतःचा मोबाईल नाही. कुठल्या ना कुठल्या कारणाने त्याच्याकडे मोबाईल असतोच. म्हणजे सुशिक्षित असो, अशिक्षित असो, लहान मुलं असो, एकदम सिनियर सिटीजन असो, सगळ्यांकडे मोबाईल. आणि ते सेंट्रल चित्र बघा, 4 मुलं एकाच बाईकवर बसलेली आहेत, चारही तिसऱ्याच कोणाशी तरी बोलत आहे आणि तो चालवणारा तर बोलतोय सुद्धा, बाईक पण चालवतोय. म्हणजे काय काय गोष्टी घडत राहतात. ह्याच्यामुळे मोबाईलनी लोकांना डिस्कनेक्ट खूप केले. म्हणजे सराउंडिंग पासून डिस्कनेक्ट खूप होतो माणूस. हे कुठलंच सराउंडिंग त्यांना माहितीच नाही आपल्या बाजूला आजूबाजूला काय चाललंय, ते तिसरेच कोणाशी तरी बोलतात. नंतर धूम्रपान, मद्यपान, बसून राहण्याची सवय, असंतुलित आहार वगैरे वगैरे या गोष्टींमुळे बरेच हार्मोनल बदल घडत राहतात. नेक्स्ट स्लाइड. आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचं प्रमाण हे खूप वाढतं. आम्ही लोकांना सांगतो की बॅलन्स डाएट घ्या बरं का. तुम्हाला आता ब्लड प्रेशर झालेलं आहे, बॅलन्स डाएट घ्या. मग लोक म्हणतात आता मीठ बंद करू का. जर डॉक्टरनी मीठ बंद करायला सांगितलं तर जनरली लोक डॉक्टर बदलतात, मीठ बंद करत नाही. असा माझा अनुभव आहे. त्यामुळे द सायंटिफिक कम्युनिकेशन इज दिस की जेवढं जेवणात असतं तेवढं मीठ याला काहीच अडचण नसते. ज्याला ब्लड प्रेशर आहे त्याला सुद्धा फक्त जे वाढीव मीठ आहे म्हणजे लोणचं, पापड, खारी, बेकरी पदार्थ वगैरे वगैरे ते टाळणं गरजेचं असतं. आम्ही लोकांना सांगतो भरपूर कच्चं खा. लोक म्हणतात आम्ही तर रोज कोशिंबीर खातो, सकाळच्या जेवणात कोशिंबीर, संध्याकाळच्या जेवणात कोशिंबीर, आम्ही नुसतं कोशिंबीर उडवतोय. कोशिंबिरीचे 4 शत्रू आहेत. एक म्हणजे साईचं दही, दुसरं म्हणजे दाण्याचं कोट, तिसरं म्हणजे फोडणी. हे सगळं टाकून ती कोशिंबीर खाल्ल्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट होण्याऐवजी निगेटिव्ह इफेक्ट जास्त होतात. कच्चं खाणे आणि कोशिंबीर ह्याच्यामध्ये मैल अंतर आहे. त्यामुळे त्या गोष्टींकडे प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना आपल्या महाराष्ट्रीयन जेवणानं सगळं म्हणजे कोणाला विचार काय खाल्लं रे सकाळी ब्रेकफास्टला, पोहे, दुसरा म्हणतो उपमा, तिसरा म्हणतो डोसा, चौथा म्हणतो इडली, पाचवा म्हणतो साबुदाण्याची खिचडी. दुपारी काय खाल्लं जेवणात, पोळी, वरण, भाजी, भात. संध्याकाळी चहाच्या वेळेला काय खाल्लं, ब्रेड किंवा बिस्किट आणि चहा. संध्याकाळी काय खाल्लं, पोळी, वरण, भात. म्हणजे कार्बोहायड्रेटचा माराच चालू आहे. दिवसभर कार्बोहायड्रेट म्हणजे प्रोटीनचा लवलेश नाही अन्नामध्ये, असा सगळा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामुळे हे समजून घेणं की आपल्या अन्नामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे कमीत कमी 30% पाहिजे. आपल्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण 30% पाहिजे आणि फॅट्स जे येतात ते कुठल्या पद्धतीने येतात हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. बरेच लोक नेहमी विचारतात म्हणजे हा एक ठरलेला अँजिओप्लास्टी झाली की त्याच्या घरचे हा प्रश्न विचार आता तेल कुठलं वापरू सांगा. तर मुळात म्हणजे आम्ही सांगतो की तेल कमी वापरा. म्हणजे माझा एक नेहमी मी लोकांना हे सांगतो की तेल फक्त डोक्याला लावा आणि गोड फक्त बोला, म्हणजे आपोआप त्रास करतो. गमतीचा भाग सोडा, पण तेल जर वापरायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचं तेल वापरलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही भुईमुगाचं तेल वापरत असाल, करडीचं वापरत असाल, सूर्यफुलाचं वापरत असाल तर टर्न बाय टर्न हे वापरलं पाहिजे. म्हणजे सगळ्या तेलात असलेले चांगले घटक आपल्याला मिळतील आणि वाईट घटक आपल्याकडनं टाळले जातील. अशा पद्धतीने जर तेल वापरलं म्हणजे विकत आणताना 4 प्रकारची तेल आणायची. रेनबो मध्ये पण आणायला सुरू करायचं. 4 प्रकारचीच तेल आणायची. म्हणजे एक संपलं की दुसरं संपलं की तिसरं. कारण तो कन्सिस्टन्सीचा विषय. म्हणजे आज मी समजा भुईमुगाचं तेल खाल्लं तर माझं LDL खूप कमी होईल आणि उद्या मी करडीचं खाल्लं तर खूप वाढेल असं नाहीये. इट इज म्हणजे माणूस हा 20-25 वर्ष कसा वागला
त्याच्यावरती त्याचं कोलेस्ट्रॉल किती असणार आहे हे अवलंबून असल्यामुळे ह्या पद्धतीने जर त्याच्यामध्ये आपण जुळवाजुळव करत राहिलो की तेलाचा प्रकार बदलत राहिलो तर आपोआप चांगले घटक आपल्याला मिळत राहतील, वाईट घटक टळत राहतील आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. नेक्स्ट स्लाइड. आपल्या महाराष्ट्रीयन समाजामध्ये अफवा खूप जोरात पसरतात. सगळ्यात मोठी पहिली अफवा म्हणजे डायबिटीसला साखर चालत नाही पण गुळ चालतो. ही सगळ्यात मोठी आहे. असं कोणी मला सांगितलं की मी म्हणतो साखर म्हणजे उजव्या हाताने चोरी, गुळ म्हणजे डाव्या हाताने चोरी. शिक्षा दोन्हीला आहे. दुर्दैव आणि गुळामध्ये शुगर हा शब्द नाही हो. त्याच्यामुळे लोकांना वाटतं काय गुळामध्ये शुगर कुठे, त्यामुळे गुळावर चालू द्या गुळाची पोळी. तर गुळाने पण साखर वाढते. तसंच दुसरा एक गैरसमज म्हणजे तूप भरपूर खाल्लं तरी चालतं. म्हणजे कित्येक क्वालिफाईड लोक सुद्धा सांगतात की वाटी वाटी तूप प्या, विच इज व्हेरी डेंजरस. म्हणजे आपली लाईफस्टाईलच अशी राहिलेली नाही. पण ते आजोबांचा हवाला देतात. अहो माझ्या आजोबांचे वडील होते ते वाटी वाटी तूप प्यायचे. आपण ते किती काम करायचे दिवसभर. त्याच्यामुळे तुपात काही चांगले घटक आहेत, नो डाऊट, नैसर्गिक आहे, नो डाऊट, पण त्याचं प्रमाण हे लिमिटेड पाहिजे, ह्याच्यात पण वाद नाही. त्यामुळे तो एक भाग झाला. नंतर आपण गॅजेट्स भरपूर असतात. म्हणजे एक नेक्स्ट स्लाइड. एक किस्सा आहे की एक स्मार्ट वॉच घ्यायला आजोबा गेले दुकानात. तो स्मार्ट वॉच दिलं त्यांना एक दुकानदाराने. तो म्हणला आजोबा घेऊन टाका स्मार्ट वॉच. तो म्हणला काय करायला स्मार्ट वॉच. तर म्हणला तुमची शुगर किती आहे ते सांगेल, तुमच्या हृदयाच्या ठोके किती, ते तर माझी बायकोच सांगते. स्मार्ट वॉचची मला गरजच नाही. तो म्हणला तुम्हाला रिमाइंडर देईल रोज सकाळी चालायला जा, उठा, चाला, 4 पावलं चाला, 15 पावलं चाला. तो म्हणला माझा कुत्रा तोंडात दोरी घेऊन सकाळी 7 वाजता उभा असतो, तोच रिमाइंडर देतो चला आता फिरायला म्हणून. तो ज्या गोष्टी डिव्हाइस करतात, जर कोणी माणूस करू शकत असेल तर ते सगळ्यात उत्तम. जर नसेल तर डिव्हाइसची मदत घेणं सुद्धा उत्तम. म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. लोक सांगतात आम्ही रोज चालतो 40 मिनिटं. 40 मिनिटात हे अर्धाच किलोमीटर चालत असतात. हळू 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 गप्पा मारत मारत आज काय झालं, उद्या काय होणार आहे, ट्रम्प कसा गाढव आहे वगैरे वगैरे या विषयांवरती चर्चा भरपूर. आणि त्या जोपर्यंत हृदयाची गती वाढत नाही एखाद्या व्यायामामध्ये, म्हणजे समजा एखादी 60 वर्षाची व्यक्ती असली आणि जर ती चालत असली आणि आपण असं ॲझ्युम करूया की त्याला कुठलाही आजार नाही, मग अशा व्यक्तीला त्याची हृदयाची गती जर 120च्या दरम्यान गेली तरच त्या व्यायामाचा, चालण्याचा किंवा चढ चढण्याचा त्याच्या हृदयावरती लोड येईल आणि त्याचा त्याला फायदा होईल. अदरवाईज त्याला त्याचा फायदाच होणार नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत हृदयाची गती वाढत नाही, त्यामुळे तुमचे जे कोण डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घेऊन की मी कितपत व्यायाम करणं योग्य आहे. आणि तो व्यायाम हा रिक्रिएशनल नको, तो व्यायाम हा व्यायाम म्हणून करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे लोकांना चालण्याची खूप आवड असते. म्हणजे मला आय एम 100% शुअर की भरपूर लोक, 90% लोक सांगतात मी रोज फिरायला जातो. पण त्याच्याबरोबर थोडे श्वसनाचे व्यायाम प्रत्येकाने करणं माझ्या मते खूप गरजेचं आहे. आणि आता असे इतके सुंदर रिसोर्सेस आहेत यूट्यूब सारख्या माध्यमातून की मेडिटेशन, योगा किंवा अनुलोम विलोम प्राणायाम, ओंकार, ह्याच्यासाठी अप्रतिम रिसोर्सेस कितीतरी उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर करू शकता. नेक्स्ट स्लाइड. मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया हा सगळा एक नेक्स्ट नाही हां मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया वगैरे याचा वेळ जेवढा आपण मर्यादित करू तेवढा आपल्याला बाकीच्या क्रिएटिव्ह गोष्टींसाठी किंवा व्यायामासाठी किंवा स्वतःबद्दल विचार करण्यासाठी वेळ मिळेल. आणि तरच आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकू. भरपूर ॲप्स आलेली आहेत की जे रिमाइंड करतात टॅबलेट घ्या किंवा व्यायाम करा. अशा ॲप्सचा सुद्धा जे सिनियर सिटीजन्स आहेत ते वापर करू शकतात.
आणि सरते शेवटी म्हणजे सायबर सेफ्टी. म्हणजे जर मानसिक आरोग्य, आर्थिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे तिन्ही धुळीला मिळतं जर तुमची सायबर फ्रॉड झाला तर. त्यामुळे या काही म्हणजे OTP कोणाला न सांगणे किंवा अनसॉलिसिटेटेड कॉल आला तर तो आयडेंटिफाय करणे. कितीतरी म्हणजे परवाच नगर जिल्ह्यामध्ये एक अशी घटना झालेली आहे की एका 75 वर्षाच्या डॉक्टरांना 7 कोटी रुपयाला फ्रॉड झाला आणि 7 कोटी रुपयांना फसवलं गेलं. सो अशा गोष्टी सारख्या सायबर सिक्युरिटी म्हणजे मला असं वाटतं की रेनबो सारख्या संस्थेमध्ये सुद्धा जे लोक येतात, जे मोबाईल वापरतात, हा सायबर फ्रॉड 99% मोबाईलवरनच होतो. त्याच्यामुळे त्यांना त्याचा अवेअरनेस निर्माण करणे ही मला असं वाटतं काळाची गरज आहे. शेवटी काय होतं की जेव्हा आपलं मन हे अस्वस्थ असतं किंवा डोलायमान असतं तेव्हा कायम एक मनाचा जर पोर्टफोलिओ असा आपण विचार केला, कितीतरी लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतील तर तो पोर्टफोलिओ एकदम व्होलाटाईल पोर्टफोलिओ असतो. कारण कायमच जेव्हा आपण मन अशांत असतं तेव्हा आपण किती दिलं आणि किती मिळालं याचाच विचार करत असतो. तर ह्या पोर्टफोलिओचा CAGR असतो. CAGR ही कन्सेप्ट बऱ्याच लोकांना माहिती असेल, क्युम्युलेटिव्ह अॅन्युअल ग्रोथ रेट. पण हा जो व्होलाटाईल मन असतं त्याचा CAGR वेगळाच असतो. C फॉर क्रेडिट, म्हणजे आपण किती घातले त्याच्यात, ते पैसे असतील, भावना असतील, स्पर्श असतील, आपली झोप असेल, किती आपण त्याच्यात गुंतवले. नंतर क्रेडिट ॲप्रिसिएशन, कायम माणूस की कोणीतरी मला ॲप्रिशिएट करायला पाहिजे याच्यासाठी विचार करत राहतो. दॅट इज A. G इज फॉर ग्लोरी आणि R इज फॉर रिवॉर्ड. असा तो व्होलाटाईल पोर्टफोलिओचा CAGR असतो. याकडनं जेव्हा शांत मन होतं त्याचा CAGR थोडा वेगळा असतो. त्याच्यात C इज फॉर कम्पॅशन, A इज फॉर ऍप्लिकेशन ऑफ युअर नॉलेज, G इज फॉर ग्रॅटिट्यूड आणि R इज फॉर रिस्पेक्ट. जेव्हा अशा अस्थिर पोर्टफोलिओकडनं जेव्हा तुम्ही स्टेबल पोर्टफोलिओकडे जाता तेव्हा तुम्हाला जे लाईफस्टाईलमुळे जे बदलत्या जीवनशैलीमुळे जे आजार होतात ते आपोआप कमी होतात. थोडक्यात काय, दिल खुलासपणे वागा, दिल कधीच खलास होणार नाही. थँक्यू. आवडलं बरं का डॉक्टर, आम्हाला असं प्रेमाने दिलेले आहेत. पण छान, म्हणजे आम्हाला असं वाटतं खूप पॉइंट्स घेण्यासारखे आहेत. आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, तर मी योगिनीला बोलवते. सर्वांचे जे काही आम्हाला धन्यवाद द्यायचे, कृतज्ञता व्यक्त करायचे ते योगिनी. सगळ्यांना माझा नमस्कार. अतिशय महत्त्वाचं आणि मनापासून माझं आवडणारं काम म्हणजे आभार मानण्याचं. ते अनुराधाताईंनी आणि वैशालीताईंनी माझ्याकडे दिलं, त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते. आपल्याला आज लाभलेले आपले पाहुणे डॉक्टर अभिजित पाठक आणि आपल्याकडे आलेल्या डॉक्टर रोहिणीताई पटवर्धन यांचे मनापासून त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. कारण आज त्या वेळ काढून आपल्याकडे आले, त्यांच्याबरोबर सगळ्या जीवनशैलीतून आपल्याकडे आले. खरं तर आभार हा शब्द खूप औपचारिक वाटतो, म्हणून मी कृतज्ञता हा शब्द वापरायचा प्रयत्न करेन. आमच्या 10 वर्षाच्या रेनबोच्या प्रवासामध्ये ज्यांचा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे वाटा आहे या सगळ्यांप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. आमच्या संस्थेचे सर्व ट्रस्टीज ज्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून वेळोवेळी आम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये निर्णय घेण्यामध्ये मदत केली, त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. आमचे असंख्य देणगीदार, असंख्य म्हणजे खरंच असंख्य आहेत, त्यांची नावं घ्यायला लागली तर वेळच पुरणार नाही, असे असंख्य देणगीदार आम्हाला लाभले आहेत. त्याच्यामध्ये अनेक कंपनीजकडून CSR अंतर्गत मदत करणारे आहेत, वैयक्तिक देणगी देणारे आहेत, काही जण वस्तू धान्य ह्या स्वरूपामध्ये मदत करणारे आहेत आणि काही जण कुठलाही मोबदला न घेता आम्हाला लागेल तसं काम करून देणारेही आहेत. त्या सगळ्यांप्रती मी खरंच खूपच कृतज्ञ आहे.
जसं पैशांनी आणि वस्तूंच्या रूपामध्ये मदत करणारे देणगीदार आहेत, तसेच आम्हाला आमचे शुभेच्छुक आणि हितचिंतकही आहेत, ज्यांनी वेळोवेळी आम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन दिलं, आणि तेही आमच्या एका फोन कॉलवरती. मग तो कायदेशीर सल्ला असेल किंवा संस्थेच्या हितासाठी काही सूचना असतील, काही नियमावली असतील त्यांच्या संदर्भात. आमच्याकडे सातत्याने येणारे व्हॉलेंटियर्स, माझे सर्व सहकारी, आजी आजोबांना काळजीपूर्वक गाडीतून ने-आण करणारा आमचा सर्व चालक वर्ग, आणि हे सगळेजण आमच्याप्रती निष्ठेने आणि सेवेच्या वृत्तीने आमच्याबरोबर काम करतात. त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. त्यांच्या कामाला खरंच तोड नाही आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आज 10 वर्षाचा प्रवास पार करू शकतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आमचा अजून एक उपक्रम आहे, निरामय व्यसनमुक्ती केंद्र. तिथे काम करणारे सुद्धा आमचे जे सहकारी आहेत ते वेळोवेळी रेनबोमध्ये येऊन कमी तिथे आम्ही अशा पद्धतीने आम्हाला मदत करतात. त्यांच्याप्रती सुद्धा आम्ही खूप कृतज्ञ आहोत. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, ज्यांच्यामुळे आम्ही सगळेजण आहोत आणि ज्यांच्यामुळे रेनबोमध्ये रंग भरले गेलेत, त्या सर्व आजी आजोबा आणि त्यांचे कुटुंबीय, त्या सगळ्यांच्या प्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. हा 10 वर्षाचा जो प्रवास आहे, तो प्रवास करण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे जागा. ती जागा आम्हाला अत्यंत आनंदाने देणारे आमच्या त्या जागेचे जे ओनर आहेत ते आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत, मिस्टर आणि मिसेस अलूरकर. त्यांच्या प्रति कृतज्ञ आहे. अतिशय निरपेक्ष वृत्तीने त्यांनी आम्हाला ही जागा वापरायला दिली. कधीही कुठलाही प्रकारचा त्यांचा आम्हाला त्रास नाही आणि आनंदाने आम्हाला ती जागा दिली. त्यांच्यामुळेच आम्ही ही 10 वर्ष छान पार पडू शकलो. अतिशय छान वाटतं आपल्याला. आजी आजोबा नसतील तर आमच्या कामाला खरंच अर्थ नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्याच प्रती आमच्या भावना अगदी खूप खूप त्यांना धन्यवाद. तुम्ही सर्वजण ह्या 10 वर्षाच्या प्रवासाला आमच्यावरच्या प्रेमापोटी आलात आणि आम्हाला सगळ्यांना साथ दिली, त्याबद्दल मला सगळ्यांना धन्यवाद. तुमची साथ अशीच कायम राहो. थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रमाची सांगता पसाया दानानी होईल. आता विश्वात्मके येणे वाग्यज्ञे दोषावे, दोषो निमजल्यावे पसाय दाने, जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे वळो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये गावो, जो देवांशील तो ईश्वर निष्ठांची मानवी अनवरत भूमंडळी भेट तूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणी गाव, बोलते अर्णव चंद्रमेचे लांछन, मातंड देहावहीन, ते सर्वांगी सदा सज्जन, सोय रे होतु, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी
की